जव्हार तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. एप्रिल आणि मे 2 महिने साधारण कडक ऊन असते, पण या उन्हाच्या दिवसात येणारा अवकाळी पाऊस म्हणजे निसर्गाचा येणारा ऐनवेळी झालेली घुसमट आहे. अवकाळी पावसामुळे लोकांच्या दैनंदिन उपयोगी वस्तू जळण्यासाठी लाकूड, गौरी, जनावरांसाठी लागणारा पेंढा आदी वस्तूंची गोळा करून पाण्यात भिजू नये म्हणून चांगल्या जागी हलवण्याची लगबग सुरू असते. त्यात जर ऐनवेळी पाऊस आला तर सर्व लोकांची धावपळ उडते. जसे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जीवनाचा अविभाज्य घटक असले तरी गावपाड्यावरील लोक यावेळेत घरातील डागडुजी आणि जळण्यासाठी लाकडाची आवश्यक असते. ते जून महिन्याच्या आत म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या आत घरी आणून ठेवणे गरजेचे असते. पण अवकाळी पाऊस या सर्वांना जास्त त्रासदायक ठरत आहे. शेतकरी, कामगार, विविध क्षेत्रात काम करणारे नोकरवर्ग देखील या अवकाळी पावसाळा बळी पडतोय असे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात शेतीच्या पूर्वी जमिनीची मशागत करून कामाला मोकळे होण्यासाठी शेतकरी आपल्या शेती उपयोगी वस्तूंची देखील यावेळी तयारी करत असतो असे बहुतेक नियोजन असायचे. पण या ऐनवेळी आलेल्या पावसाच्या सरी आल्यामुळे शेतकरी आणि लोकांची मोठ्या प्रमाणात धावपळ उडताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांच्या अतोनात नुकसान होताना सर्वत्र दिसत आहे. यामध्ये निसर्ग हाच शेतकऱ्याचा खरा मित्र असला. जर निसर्गाने शेतकऱ्याची साथ सोडली तर शेतकरी कोणाच्या आशेवर जगेल असे वास्तव अवकाळी पावसामुळे दिसत आहे. प्रबंधभूमी प्रतिनिधी दिनेश साळवे, जव्हार, पालघर.